अशा पद्धतीचं क्रीमी छान असं हे दाटसर श्रीखंड पाहून लगेच खावंसं वाटलं असेल ना, तर आता तुम्हालाही अशा पद्धतीचं श्रीखंड घरच्या घरी बनवून खाता येणार आहे. त्यासाठी आज आपण अगदी डिटेलमध्ये सविस्तर ही श्रीखंड रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे. त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट श्रीखंड तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. गुढीपाडवा स्पेशल कालच्या भागामध्ये आपण परफेक्ट व्हेज थाळी कशी बनवायची नियोजनबद्ध आपण ही रेसिपी कालच्या भागामध्ये पाहिली. तर आजच्या भागामध्ये गुढीपाडवा स्पेशल आज आपण ही श्रीखंड तयार करत असताना अगदी क्रीमी असं श्रीखंड या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे. आणि नेहमीप्रमाणे आज देखील ही रेसिपी मी खूप साऱ्या टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तुम्ही पाहू शकता परफेक्ट विकतच्या सारखं रंग छान आलेला आहे, त्याचबरोबर बाइंडिंग स्ट्रक्चर छान आलेलं आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कविताच किचनतर्फे सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण गुढीपाडवा स्पेशल छान असं हे क्रीमी फ्लफी श्रीखंड कसं तयार करायचं ते पाहत आहोत. आता दही या ठिकाणी मी तयार केलेलं आहे आणि दही दाटसर दही कसं बनवायचं जी अगदी डिटेलमध्ये रेसिपी आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे दही कसं तयार केलं हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं नाही. ते जर रेसिपी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील देणार आहे. त्याचबरोबर वरती आय बटन दिसत आहे, त्या आय बटनवर क्लिक करून देखील तुम्ही ते पाहू शकता. त्याचबरोबर या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देखील त्या रेसिपीची लिंक देणार आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून क्लिक करून तुम्ही दाटसर दही कसं तयार करायचं ते पाहू शकता. अगदी डेअरीसारखं दही आपलं तयार कसं करायचं ते मी सांगितलेलं आहे. त्यानंतर हे दही आपण एका रुमालमध्ये छान असं बांधून ठेवायचं आहे. त्यामधील जे सर्व पाणी आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याचा चक्का आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा चक्का आपल्याला अगदी दाटसर असायला हवा. त्यामुळे सुरुवातीला मी त्यामधील जेवढं पाणी काढून घेता येईल शक्य होईल तेवढं पाणी या ठिकाणी काढून घेतलं. त्यानंतर त्याला गाठण मारायची आणि छान असं कुठेतरी हँगिंग करून ठेवायचं. रात्रभरासाठी ठेवायचं. साधारणतः 7 ते 8 तासामध्ये त्यामधील जे सर्व पाणी आहे ते सर्व निघून जातं. हे पहा अशा पद्धतीने हँगिंग करून ठेवलेलं आहे. आणि सकाळी आपण पाहूया की यामधील सर्व पाणी निघून गेल्यानंतर तो चक्का किती तयार होतो ते. आता या ठिकाणी दही घेताना खूप जास्त दिवसाचंही घेऊ नका, नाहीतर श्रीखंडाची चव बिघडते. त्यासाठी दही ताजं फ्रेश घ्या. हे पहा सकाळ झालेली आहे, त्यामधील जे पाणी होतं ते सर्व निघून गेलेलं आहे आणि आपल्याला श्रीखंड करण्यासाठी जो चक्का हवा असतो ना तो या ठिकाणी परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा चक्का तयार झालेला आहे. आणि दही फ्रेश असेल तर श्रीखंड देखील चवीला छान होतो. त्यामुळे दही केल्यानंतर लगेचच तुम्हाला 3 ते 4 तासानंतर लगेच किंवा दही झाल्याबरोबरच लगेच तुम्हाला त्याचा श्रीखंड करण्यासाठी चक्का करण्यासाठी ठेवायचा आहे. जास्त आंबट दही असेल तर श्रीखंड चवीला चांगलं होत नाही. त्यामुळे दही घेताना फ्रेश घ्या. आता या ठिकाणी जो चक्का आहे तो आपण एका पुरण मॅश करण्याची जी गाळण असते ना त्या गाळणीमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि छान घट्टसर असा हा चक्का या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण या चाळणीच्या सहाय्याने गाळणीच्या सहाय्याने छान असा हा मॅश करून घेत आहोत. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा जेणेकरून एकसारखं असं बाइंडिंग या चक्क्याला येतं आणि छान क्रीमी फ्लफी आपलं श्रीखंड करण्यासाठी एक सिक्रेट टिप्स असणार आहे ती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. हे पहा अशा पद्धतीने सर्व चक्का आपण मॅश करून घेणार आहोत. सर्व चक्का आपला मॅश करून होत आलेला आहे, तो बाजूला ठेवून दिलेला आहे. या ठिकाणी केशर, काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे, त्याचे काप करून घेतलेले आहे. आता या ठिकाणी एवढ्या श्रीखंडासाठी जवळजवळ ड्रायफ्रूट्सच पाऊण वाटी होतील एवढे मी घेतलेले आहे. आणि चक्का हा तयार झाल्यानंतर किंवा चक्का आपण जेव्हा रुमालमधून काढला त्यावेळेस मी मोजून घेतलेला होता, कारण आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवण्यासाठी हा चक्का मोजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर दही थोडंसं जो चक्का तयार झाला आहे थोडासा टेस्ट करायचा, त्यानुसार देखील साखरेचं प्रमाण हे प्रत्येकाला कमी अधिक लागू शकतं. कारण जर दही फ्रेश असेल तर चक्का आंबट होत नाही, त्यामुळे साखरेचं प्रमाण देखील कमी लागतं. आता या ठिकाणी महत्त्वाची टिप्स म्हणजे विकतच्या सारखं जर तुम्हाला श्रीखंड बनवायचं ना अशा पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं.
जोपर्यंत जशी आपली केकसाठीची क्रीम असते ना, व्हिप क्रीम, त्या पद्धतीचं बाइंडिंग येत नाही तोपर्यंत मी छान असं फेटून घेतलं आणि एवढं फेटण्यासाठी मला 20 मिनिट एवढा वेळ लागलेला आहे. त्यानंतर या वाटीच्या मापाने 1 वाटी एवढा चक्का आपला तयार झालेला होता आणि त्याच वाटीच्या मापाने मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्या गोडच्या अंदाजानुसार 1 वाटी चक्क्यासाठी तुम्ही 1 वाटी पिठी साखर घेऊ शकता, परंतु दही फ्रेश होतं, जास्त आंबट नाही, त्यामुळे 1 वाटी चक्क्यासाठी मी पाऊण वाटी एवढी साखर घेतलेली आहे. साखर यामध्ये मिक्स करताना एकाच वेळेस मिक्स न करता मी 3 स्टेपमध्ये मिक्स करणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि साखर टाकल्यानंतर खूप जास्तही हलवायचं नाही, नाहीतर साखर विरघळून त्याचं पाणी तयार होऊ शकतं. त्यासाठी हे पहा छान क्रीमी असं आपलं हे बाइंडिंग या श्रीखंडाला आलेलं आहे. आणि राहिलेली जेवढी साखर आहे तेवढी मी पूर्णपणे यामध्ये मिक्स करणार आहे. आणि पूर्ण साखर मिक्स झाल्यानंतर श्रीखंडाचं बाइंडिंग किंवा स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे पहा, जेवढं जास्त तुम्ही अगोदर श्रीखंडाचा जो चक्का आहे तो आपण जेव्हा व्यवस्थित असं मॅश केल्यानंतर जोपर्यंत क्रीमी तयार होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला फेटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीने जेव्हा चमच्याने आपण फेटतो ना, त्यावेळेस त्या श्रीखंडाची चव खूप छान अशी तयार होते. त्यानंतर आपलं सर्व साखर या ठिकाणी टाकलेली आहे. अगदी थोडीशी 1 चमचा साखर शिल्लक आहे. मी श्रीखंड टेस्ट करून पाहिलं, मला साखर अगदी बरोबर वाटली, त्यामुळे मी या ठिकाणी 1 चमचा साखर माझी उरलेली आहे पाऊण वाटीमध्ये. त्यानंतर ड्रायफ्रूट्स आपण टाकलेले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी ठेवलेले आहे. श्रीखंड आत्ता जरी थोडंसं आपल्याला पातळ वाटत असलं तरी आपल्याला ते फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि सेट केल्यानंतर खूप छान दाटसर असं हे श्रीखंड तयार होतं. आता श्रीखंड हे ज्यावेळेस तुम्ही साखर मिक्स करता त्यावेळेस अशा पद्धतीची त्याची कन्सिस्टन्सी असावी, यापेक्षा खूप जास्त पातळही नको आहे. त्यानंतर 5 ते 6 हिरवी विलायची घेतलेली आहे. ती आपण छान अशी ठेचून त्याची पावडर तयार करून घेतली आणि ती विलायची पावडर यामध्ये टाकलेली आहे. जवळजवळ 1 चमचा एवढी ही विलायची पावडर झालेली होती. अगदी लहान साईजचा 1 चमचा. तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. छान असं श्रीखंड या ठिकाणी आपलं बनवून तयार झालेलं आहे. फ्रीजमध्ये आपण ते अर्ध्या तासासाठी छान असं सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपण मी हे श्रीखंड सुरुवातीलाच तुम्हाला एका बाउलमध्ये सर्व करून दाखवत आहे. त्यानंतर मी ते फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता छान फ्लफी क्रीमी आपलं हे श्रीखंड या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. आणि साधारणतः या वाटीच्या मापाने जवळजवळ 1.5 ते 2 वाटी एवढं श्रीखंड या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट विकतच्यासारखं श्रीखंड या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे श्रीखंड पाहिल्यानंतर तुम्हाला देखील खावंसं वाटलं असेल ना, तशा पद्धतीची श्रीखंड रेसिपी या गुढीपाडव्याला नक्कीच तयार करा. तुमचं श्रीखंड देखील अशा पद्धतीचं झालं की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि गुढीपाडवा स्पेशल आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. उद्याच्या किंवा परवाच्या भागामध्ये नक्कीच ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर अशाच भरपूर टिप्स आहेत. प्रत्येक रेसिपी मी यूट्यूबवर शेअर करत असते आणि महिन्यातील फक्त रविवारचे दिवस आपण सुट्टी घेतो. आठवड्यातील 6 दिवस म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत 6 दिवस मी रेसिपी शेअर करते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि या ठिकाणी श्रीखंड आपलं बनवून तयार झालेलं आहे. खूप छान अर्धा तास मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप घट्टसर असं हे श्रीखंड तयार झालं आहे. परफेक्ट विकतच्यासारखं श्रीखंड तयार झालेलं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला कविताच किचनचा कांदा लसूण मसाला जर कुणाला घ्यायचा असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता. कांदा लसूण मसाल्याचा रंग पाहू शकता. परफेक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याचबरोबर फ्रेश आपण जास्त क्वांटिटीमध्ये न बनवता अगदी 5-5 किलोच्या बॅचेसमध्ये हा कांदा लसूण मसाला बनवतो. त्यामुळे अगदी ताजा फ्रेश तुम्हाला हा कांदा लसूण मसाला मिळतो. त्याचबरोबर केमिकल विरहित शुद्धता राखून डंकावर कुटून हा मसाला तयार केलेला आहे. त्यामुळे नक्कीच हा मसाला तुम्ही एकदा घ्या. त्याचबरोबर तुम्हाला हा मसाला नक्कीच आवडेल. छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत.